भाजपाच्या महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या मेघना बोर्डीकरांची नाराजी कायम आहे. बोर्डीकर परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या 3 वर्षांपासून त्या लोकसभेची तयारी करत आहेत. मात्र युतीच्या वाटाघाटीत परभणीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. इथून शिवसेनेचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत. युती झाली असताना मेघना बोर्डीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर थेट शिवसेनेला फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. पुढील चर्चेसाठी 22 मार्चला मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलवले. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्याही मुख्यमंत्र्यांशी आत्ता इथंच बोललो आम्ही. मी रावसाहेब दानवेंशी फोनवर बोललो, त्याही रावसाहेब दानवेंशी फोनवर बोलल्या. मी दानवे आणि मुख्यमंत्री या दोघांचाही फोनवर बोलणं करून दिलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चेसाठी आम्हाला तिथं बोलवलेलं आहे. मी यांना चर्चेने घेऊन 22 तारखेला जाईल. लोकसभा मतदारसंघात काम करते म्हणून माझा हक्क आहे, अधिकार आहे आणि ते मागणं माझं कामच आहे. आणि म्हणून आणखीनही मी उमेदवारच्या रेसमध्ये आहेच. आणि 22 तारखेला बघू CM साहेब काय सांगतात ते. आता साहेबांची जबाबदारी आहे, डॉक्टर साहेबांची जबाबदारी आहे की ते आमचे म्हणणं मांडणं.